भारतामध्ये रेल्वे स्टेशन म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येते ती गर्दी किंवा मोठं नेटवर्क, वेगवेगळे स्टेशन्स आणि भन्नाट किस्से. पण आज मी तुम्हाला एका अशा रेल्वे स्टेशनबद्दल सांगतेय जे ऐकून कदाचित तुम्हाला आहट सिरियलची आठवण येऊ शकते. कारण की भारतामध्ये एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथे ट्रेन येताच डब्यांच्या आतली लाईट चक्क बंद होते आणि हे अचानक होतं. मग प्रवासी एकमेकांकडे जरासे शंकेने बघतात की अरे अशी कशी लाईट अचानक गेली. हे स्टेशन आहे तांबरम रेल्वे स्टेशन, जे चेन्नईजवळ तमिळनाडूमध्ये आहे. सोशल मीडियावर याबद्दल खूप व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही लोक म्हणतात की भूत आहे, काही म्हणतात की स्टेशन जुनं आहे. पण खरी कारणं मात्र खूप वेगळी आणि टेक्निकल आहेत. खरं तर या तांबरम स्टेशनजवळ एक न्यूट्रल सेक्शन आहे. म्हणजे नेमकं काय, तर दोन वेगवेगळ्या वीज पुरवठा झोनचा हा मधला भाग आहे. या ठिकाणी ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर म्हणजे OHE मध्ये करंट नसतो. सो लोकल ट्रेन जेव्हाही एका पॉवर झोनमधून दुसऱ्यात जाते तेव्हा काही सेकंदांसाठी ट्रेनची वीज ही आपोआप कट होते आणि म्हणूनच लाईट बंद होते. पण इथं घाबरण्यासारखं काहीच नाही आहे, कारण हा सगळा भाग सेफ आहे आणि रेल्वेच्या इंजिनिअरिंगचा एक भाग आहे. हा फक्त न्यूट्रल सेक्शनचा लोड शेडिंग ब्रेक असतो. पण हे माहीत नसताना अचानक जर तुमच्या ट्रेनमधली लाईट गेली असती तर तुमच्या डोक्यात पहिल्यांदा काय आलं असतं? भूत की आणखी काही? कमेंट्स करून सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.